गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आमचा तिसरा दिवस चालू होत आहे मनालीमधला आणि आम्ही आज बर्फात जाणार आहोत. मनालीमध्ये यायची इच्छा पूर्ण होणार आहे. आता तुम्ही इथे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो आहे तिथल्या सकाळचा हा असा सकाळचा व्ह्यू आहे. आता पुढे आम्ही मध्ये गेल्यावरती बर्फ दाखवेनच. चला तर मग बर्फात जाण्यासाठी अशी तयारी केली आणि मग आमचं ट्रॅव्हलिंग परत सुरू झालं. आम्ही सोलांग व्हॅलीपासून मग पुढे रोहतांग पास अटल टनल इकडे चाललो होतो. आम्ही सगळ्यांनी मग इथे फोटोशूट केले आणि बर्फाचे ड्रेस घेतले आणि मग त्याच्यानंतर आम्ही अटल टनलच्या इथे गेलो. तिथे थोडं फोटोशूट केलं सगळ्यांनी मिळून, मजा केली, रील्स काढल्या, फोटो काढले. भरपूर म्हणजे अटल टनलच्या तिथे गेल्यावर आहे ना एक थोडंसं असं वाटलं की बाबा आता मनाली आहे म्हणजे थोडा बर्फ दिसत होता. आम्ही ज्या ह्याच्यामध्ये गेलो होतो त्याच्यामध्ये थोडा बर्फ कमी होता, पण तरी पण बऱ्यापैकी बर्फ आम्हाला बघायला मिळाला. कारण तिथे असं आहे ना की ज्या सीझनला तुम्ही जाता ना तसं तुम्हाला सगळं वेदर मिळतं. म्हणजे आता आम्ही जानेवारीमध्ये गेलो तर आम्ही खूप बर्फ मिळाला असताना मग हे बाकीचे साईड सीन आमचे झाले नसते. पण आता आम्ही अशा वेळेला गेलेलो की आम्हाला थोडा बर्फ पण बघायला मिळणार आणि साईड सीन पण होणार आमचे सगळे. वेड्यासारखं आम्ही अशा साड्या घालून शूटिंग केलं होतं तिथे. खूप छान वाटलं, पण ते एक वेगळा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. परत त्यांचा ट्रेडिशनल ड्रेस घालून बर्फामध्ये शूटिंग केलं. छान असा बर्फ होता. त्याच्यानंतर याक राईड केली आम्ही सगळ्यांनी मिळून. खूप एन्जॉय केले ती याक राईड. पण व्हिडिओ काढता नाही आले त्याचे, पण फोटो वगैरे आम्ही काढले. थोडासा बर्फ होता त्याच्यामध्ये ते ट्यूब राईड वगैरे ते असं आमचं झालं पूर्ण. असा थोडासा कडक झाला होता बर्फ, पण ठीक आहे म्हणजे एन्जॉय करण्यासारखं छान वाटलं. म्हणजे बर्फ बघून आपल्याला इथे एवढा पण नाही बघायला मिळत ना, तर तिथे एवढा असा बर्फ बघून म्हणजे वेगळंच वाटलं, खूप छान वाटलं. थोडं सगळीकडे होता असा पांढरं दिसत होतं छानपैकी. मस्त वाटलं. ती राईड एक होती ते बाईकची राईड, ती पण छान वाटली आम्हाला करायला. एक वेगळा अनुभव आला. म्हणजे असं सगळीकडे बर्फाचे असे पॅचेस झाले होते, ते खूप सुंदर होतं. वेगळं वातावरण